हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं MPSC ॲस्पिरंट या चॅनलवर. आज आपण 22 डिसेंबर 2023च्या महत्त्वाच्या चालू घडामोडी बघणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 22 डिसेंबरच्या सर्व इम्पॉर्टंट महत्त्वाच्या घडामोडी या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटतील. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. चालू घडामोडी प्रश्न उत्तरे 23 डिसेंबर 2023च्या बघूया. पहिला प्रश्न, विश्व बास्केटबॉल दिवस 2023 कधी साजरा केला जातो? तर विश्व बास्केटबॉल दिवस हा 2023चा 21 डिसेंबरला साजरा केला जातो. अलीकडेच कोणत्या भारतीय संस्थेला आइसलँडच्या उसाविक म्युझियमने प्रतिष्ठित लिप एरिक्सन लुनर प्राईज 2023 पुरस्कार मिळाला आहे? तर तो इस्रोला, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन या संस्थेला, भारतीय संस्थेला आइसलँडच्या उसाविक म्युझियमने प्रतिष्ठित लिप एरिक्सन लुनर प्राईज 2023चा पुरस्कार मिळालेला आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय गणित दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो? तर राष्ट्रीय गणित दिवस दरवर्षी 22 डिसेंबरला साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय गणित दिवस दरवर्षी कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो? तर तो श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय गणित दिवस दरवर्षी साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया WFI च्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया WFI च्या अध्यक्षपदी संजय सिंह यांची निवड करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड IRDA चेअरमन प्रदीप कुमार दास यांना कोणता पुरस्कार मिळाला आहे? तर इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडचे चेअरमनपदी प्रदीप कुमार दास यांना CMD ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाला आहे. टच प्लेयर ऑफ द इयर 2023 पुरस्कार कोणत्या हॉकीपटूने जिंकला आहे? तर FIH प्लेयर ऑफ द इयर 2023चा पुरस्कार हार्दिक सिंग या हॉकीपटूने जिंकलेला आहे. अध्यक्ष द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार नॅशनल एनर्जी कॉन्झर्वेशन अवॉर्ड 2023 कोणत्या कंपनीला मिळाला आहे? तर तो कॉम्प्टन ग्रीव्हज या कंपनीला मिळालेला आहे. आणि अध्यक्ष द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार दिला आहे कॉम्प्टन ग्रीव्हज या कंपनीला 2023चा. पुढचा प्रश्न, देशांतर्गत पर्यटनामध्ये 2023 मध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर देशांतर्गत पर्यटनामध्ये उत्तर प्रदेश हे राज्य क्रमांकावर आहे. पुढचा प्रश्न, अंतर्गत पर्यटनामध्ये 2023 मध्ये महाराष्ट्र राज्य कोणत्या क्रमांकावर आहे? कितव्या क्रमांकावर आहे? तर महाराष्ट्र राज्य हे देशांतर्गत पर्यटनामध्ये 2023 मध्ये दुसऱ्या क्रमांकावर ठरले आहे आणि पहिल्या क्रमांकावर उत्तर प्रदेश हे राज्य आहे. पुढचा प्रश्न, नुकतेच निधन झालेले डॉक्टर प्रभाकर मांडे कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर ते साहित्य या क्षेत्राशी संबंधित होते. डॉक्टर प्रभाकर मांडे त्यांचे आता नुकतेच निधन झाले आहे. पुढचा प्रश्न, नवीन कायद्यानुसार भारतीय दंडसंहितेतील 511 कलमाऐवजी आता किती कलमे झाली आहे? तर नवीन कायद्यानुसार भारतीय दंडसंहितेमधील 511 कलमाऐवजी 358 कलमे झाली आहेत. पुढचा प्रश्न, 14 वर्षाखालील राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली आहे? तर ती रांची येथे आयोजित करण्यात आली आहे 14 वर्षाखालील राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा. पुढचा प्रश्न, मुलामुलींवरील अत्याचाराच्या गुन्ह्याची सर्वाधिक नोंद कोणत्या राज्यात झाली आहे? तर ती महाराष्ट्र राज्यामध्ये झाली आहे. मुलामुलींवरील अत्याचाराच्या गुन्ह्याची सर्वाधिक नोंद 2023 मध्ये. पुढचा प्रश्न, राज्य सरकारने न्यूमोनियाचा सामना करण्यासाठी सांस मोहीम 2023-24 सुरू केली आहे. तर ती मणिपूर राज्य सरकारने न्यूमोनियाचा सामना करण्यासाठी सांस मोहीम 2023 आणि 24 सुरू केली आहे.